नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आधुनिक भारताचा इतिहास विशेषतः महाराष्ट्राच्या संदर्भात या कोर्समध्ये तुमचं स्वागत. मी अजय कुमार गोसावी. आज आपण ब्राह्मणेतर चळवळ हा टॉपिक बघणार आहोत. त्या टॉपिकवर महत्त्वाचे काही प्रश्न आहेत, तर त्या प्रश्नाचं अनालिसिस आपण आजच्या लेक्चरमध्ये करूया. प्रश्न आपला तो म्हणजे देशाचे दुश्मन या जहाल ग्रंथाचे लेखन कोणी केले, ज्यामध्ये त्यांनी बाळ गंगाधर टिळक आणि विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्यावर ब्राह्मणेतर दृष्टिकोनातून कठोर टीका केली होती. तर याचं करेक्ट आन्सर येतं ते म्हणजे दिनकरराव जवळकर. देशाचे दुश्मन हे पुस्तक कोणी लिहिलं? दिनकरराव जवळकर यांनी लिहिलं. कधी लिहिलं होतं? तर ते लिहिलं होतं 1925 मध्ये. आणि या पुस्तकामध्ये त्यांनी कोणावर हल्ला चढवला होता? तर बाळ गंगाधर टिळक आणि विष्णुशास्त्री चिपळूणकर यांना त्यांनी काय म्हटलं होतं? हे देशाचे दुश्मन आहेत. म्हणजे यांनी बहुजन समाजाचं कसं नुकसान केले हे मांडण्याचा प्रयत्न या पुस्तकामधून करण्यात आला. या पुस्तकामुळे ऍक्च्युली मोठा वाद निर्माण झाला होता आणि हा वाद निर्माण झाल्यावर जवळकर यांच्यावर खटला दाखल झाला आणि या खटल्यामध्ये जवळकरांची बाजू कोणी मांडली? तर त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जवळकरांची बाजू मांडली आणि केशवराव जेधे हे सुद्धा जवळकरांच्या बाजूने उभे होते. केशवराव जेधे, तर हे लक्षात राहू द्या. तर डॉक्टर आंबेडकरांनी बाजू मांडली होती. आणि ब्राह्मणेतर चळवळीतील एक महत्त्वाचं पुस्तक म्हणजे देशाचे दुश्मन. पुढचा प्रश्न आहे. प्रश्न बघा. राजर्षी शाहू महाराजांच्या सामाजिक न्यायाच्या कार्याला पुढे नेणारे, म्हणजे सामाजिक न्यायाच्या कार्याला पुढे नेणारे मुंबई कायदे मंडळात ब्राह्मणेतर चळवळीचं प्रभावी नेतृत्व करणारे प्रमुख नेते कोण होते? तर आता शाहू महाराजांचा सामाजिक न्याय आणि मुंबई कायदे मंडळात ब्राह्मणेतर चळवळीचं नेतृत्व म्हणजे तुमचं उत्तर असणार या ठिकाणी भास्करराव जाधव हे होते. कोण होतं? भास्करराव जाधव. शाहू महाराजांच्या निधनानंतर त्यांनी भास्करराव जाधव यांनी या ब्राह्मणेतर चळवळीचं नेतृत्व केलं होतं. ते मुंबई प्रांतात कायदे मंडळात नॉन ब्राह्मण पार्टीचे प्रमुख म्हणून ते काम करत होते. त्यांनी ब्राह्मणेतर आणि बहुजन समाजाच्या हक्कासाठी, शिक्षणासाठी वेगवेगळ्या ठिकाणी आपला आवाज उठवलेला होता. तर हे महत्वाची व्यक्ती आहे, हे लक्षात राहू द्या, भास्करराव जाधव. घरचा पुरोहित हे पुस्तक कोणी लिहिलं? भास्करराव जाधव. हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे. ब्राह्मणेतर चळवळीने बहुजन समाजात शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी कोणाच्या नावाचा वापर करून विद्यार्थी वसतिगृहे सुरू केली होती? आता ब्राह्मणेतर चळवळीनं काय म्हणतोय? बहुजन समाजात शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी कोणाच्या नावाचा वापर केला? तर ते नावाचा वापर केला होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा. हे लक्षात असू द्या. म्हणजे मराठा बोर्डिंग किंवा तत्सम वसतिगृह म्हणतो, त्याला मराठा बोर्डिंग असं नाव दिलं होतं. तर शिवाजी महाराजांचं नाव त्यांनी बऱ्याच ठिकाणी वापरलेलं पाहायला मिळतं. पुढचा प्रश्न. छत्रपती शाहू महाराजांच्या काळात घडलेल्या वेदोक्त प्रकरणाने महाराष्ट्रातील ब्राह्मणेतर चळवळीला चालना दिली. हे वेदोक्त प्रकरण नेमकं काय होतं? तर वेदोक्त प्रकरण ही एक अत्यंत महत्वाची घटना आहे. आता बघा, ही नोव्हेंबर 1899 मध्ये शाहू महाराज पंचगंगा नदीवर स्नानासाठी गेले होते आणि त्यांच्यासोबत असलेले जे राजपुरोहित होते, ओके, राजपुरोहित म्हणजे पुरोनोक्त म्हटलं जातं, म्हणजे जे शूद्रांसाठी असलेले, तर त्यांनी ते मंत्र म्हणायला सुरुवात केली. शाहू महाराजांनी वेदोक्त मंत्र म्हणायला सांगितलं, परंतु आपण क्षत्रिय नाही, त्यामुळे आपल्याला वेदोक्त विधीचा अधिकार नाही असं त्या राजपुरोहितानं सांगितलं. म्हणजे एका राजाला या ठिकाणी मिळालेली जी अपमानास्पद वागणूक होती, ती जातीय भेदभाव हा शाहू महाराजांना लक्षात आला आणि या घटनेनंतर त्यांनी ब्राह्मणी वर्चस्वाला आव्हान देण्याचा प्रयत्न केला. तर ते काय प्रकरण होतं? तर शाहू महाराजांना वेदोक्त पद्धतीने धार्मिक विधी करण्याचा अधिकार नाकारण्यात आला होता. तर ते हे प्रकरण होतं. ह्याच्यामध्ये काय वेदांत तत्वज्ञान परिषद किंवा असं काही नाहीये. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. 1920 ते 1940च्या दशकात पुण्यातील कोणतं ठिकाण ब्राह्मणेतर चळवळीचं मुख्य राजकीय केंद्र बनलं होतं, जिथं सर्व महत्वाचे नेते एकत्र येऊन निर्णय घेत असत? तर पुण्यामध्ये ब्राह्मणेतर चळवळीचं केंद्र म्हटलं तर फुलेवाडा किंवा असं काही नाहीये, हे जेधे मेन्शन आहे. जेधे म्हणजे या ठिकाणी केशवराव जेधे यांचं निवासस्थान. कोणते जेधे? केशवराव जेधे यांचं निवासस्थान होतं.
ते ठीक आहे. आणि हे काय होतं, ब्राह्मणेतर चळवळीचं मुख्य राजकीय केंद्र बनलेलं होतं. भास्करराव जाधव असतील किंवा दिनकरराव जवळकर असतील, शंकरराव मोरे असतील, तर असे वेगवेगळे दिग्गज नेते या ठिकाणी एकत्र येत असत, चर्चा केली जात असत, म्हणजे काय करायचं काय नाही, तर हे केंद्र होतं जे ते मेन्शन. पुढचा प्रश्न, मद्रास प्रांतातील जस्टिस पार्टीच्या धर्तीवर मुंबई प्रांतात ब्राह्मणेतर समाजाच्या राजकीय हक्कासाठी लढणारी प्रमुख संघटना कोणती? तर राजकीय हक्कासाठी लढणारी संघटना म्हणजे ब्राह्मणेतर पक्ष, जो 1920 मध्ये स्थापन करण्यात आलेला होता, हे लक्षात असू द्या. आणि हे मद्रास प्रांतातील जशी जस्टिस पार्टी होती त्या धर्तीवरच मुंबई प्रांतामध्ये ही संघटना स्थापन करण्यात आली होती. या संघटनेनं म्हणजे 1920च्या दशकात या पक्षानं म्हणजे जो मॉन्टेगो चेम्स्फोर्ड सुधारणा कायदा झाला 1919चा, तर त्या कायद्यानुसार झालेल्या निवडणुका होत्या, त्या निवडणुका लढवल्या होत्या. याच्यामध्ये ना महत्वाची लोक होती, जसं भास्करराव जाधव मगाशी आपण बघितलं, त्यासोबत अण्णासाहेब लठ्ठे हे सुद्धा तुम्हाला या पक्षाच्या वतीनं पाहायला मिळतात. अण्णासाहेब लठ्ठे, मुकुंदराव पाटील असे वेगवेगळे महत्वाचे चेहरे या समाजानं दिले होते. कायदे मंडळामध्ये आणि सरकारी नोकरीमध्ये ब्राह्मणेतर पक्षाला योग्य प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. या पक्षाचा उद्देशच एकच होता की जे ब्राह्मण सोडून इतर महत्वाच्या व्यक्ती आहेत, तर अशा लोकांना सरकारमध्ये आणि कायदे मंडळामध्ये योग्य प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे, यासाठी या पक्षाची स्थापना झाली. तर 1920 मधली स्थापना हे फक्त लक्षात ठेवा, ब्राह्मणेतर पक्ष. पुढचा प्रश्न, 1911 मध्ये पुणे येथे भरलेल्या सत्यशोधक समाजाच्या परिषदेचे अध्यक्षस्थान कोणी भूषवले होते, ज्यामुळे या संघटनेला प्रचंड बळ मिळाले? तर याचं अध्यक्षपद कोणी भूषवलं होतं, तर पर्याय क्रमांक सी, छत्रपती शाहू महाराजांनी याचं अध्यक्षपद भूषवलेलं होतं, हे इथं लक्षात ठेवा. आणि त्यांचा अध्यक्ष मिळाल्यामुळं ही जी संघटना याला आणखी राजाश्रय आणि मोठं बळ मिळालं होतं. पुढचा प्रश्न आहे, ब्राह्मणेतर चळवळीचा एक भाग म्हणून विशेषतः मराठा समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी आणि त्यांच्या समाजात जागृती घडवून आणण्यासाठी कोणती संघटना कार्यरत होती? तर ती संघटना होती मराठा शिक्षण परिषद, हे लक्षात ठेवा. कोणती परिषद होती? मराठा शिक्षण परिषद. तर या मराठा शिक्षण परिषदेच्या वतीनं बहुजन गटातील जे मुलामुली असतील त्यांच्यासाठी शाळा उघडायच्या, बोर्डिंग चालवायची, शिष्यवृत्ती द्यायची, आणि ज्यांना शिक्षणाचं महत्त्व कळत नव्हतं त्यांना शिक्षणाचं महत्त्व पटवून द्यायचं, ही संघटना त्यासाठी कार्यरत होती. इथला जो भाग आहे आता तो जास्त इम्पॉर्टंट आहे आणि याला तुम्ही थोडंसं फोकस करा. पहिला प्रश्न आहे यातला, डेक्कन रयत समाजाची स्थापना कोणी आणि कोठे केली? डेक्कन रयत समाज असं तुम्हाला विचारलेलं आहे. ऑप्शन देताना शाहू महाराज कोल्हापूर, भास्करराव जाधव पुणे, विठ्ठलरामजी शिंदे मुंबई, पण याचं करेक्ट आन्सर येतं अण्णासाहेब लठ्ठे हुबळी. हुबळी या ठिकाणी, हुबळी म्हणजे कर्नाटकमध्ये येतं, तर या ठिकाणी केली. डेक्कन रयत समाजाची स्थापना कधी झाली होती? 1916. आणि या डेक्कन रयत समाज याचं अगोदरचं नाव असं होतं, डेक्कन रयत असोसिएशन असं होतं. डेक्कन रयत असोसिएशन असं ह्या समाजाचं अगोदरचं नाव होतं. आणि याची स्थापना करण्यामध्ये अण्णासाहेब लठ्ठे यांचा महत्वाचा रोल होता. बरं, या संस्थेचा उद्देश काय होता? तर जे ब्राह्मणेतर वाद आहे त्या वादामध्ये पडायचं नाही. ओके, जो ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर वाद आहे त्याच्यामध्ये पडायचं नाही. त्याच्याऐवजी काय करायचं, जो मराठा समाज असेल किंवा इतर बहुजन समाज असेल त्या समाजाला एकत्र आणायचं, त्यांच्यामध्ये शिक्षणाचा प्रसार करायचा, सामाजिक सुधारणा घडवून आणायचं किंवा त्यांना संघटित करायचं. कशासाठी? त्यांच्या राजकीय हक्कासाठी संघटित करायचं, असा उद्देश या डेक्कन रयत समाजाचा होता. याला सहकार्यानं या संस्थेला पूर्ण पाठिंबा शाहू महाराजांनी दिलेला पाहायला मिळतो. म्हणजे तुम्हाला हा घटक लक्षात राहील, डेक्कन रयत समाज. लक्षात ठेवा, डेक्कन रयत समाज 1916, अण्णासाहेब लठ्ठे हुबळी या कर्नाटक या ठिकाणी स्थापना. सुरुवातीचं नाव होतं डेक्कन रयत असोसिएशन. तर यांनी जो ब्राह्मणेतर वाद आहे यामध्ये पडलेले नाहीत. यांनी जो मराठा आणि इतर बहुजन समाज आहे या समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार करणं, त्यांच्यामध्ये सामाजिक सुधारणा घडवणं आणि राजकीय हक्कांसाठी शब्दप्रयोग आहे प्रयत्न करणं, हे काम केलं होतं. आणि शाहू महाराजांनी या संघटनेला पाठिंबा दिला होता. त्यामुळे ब्राह्मणेतर समाजातली पहिली महत्वाची समाज असा जो संघटना म्हणून या डेक्कन रयत समाजाकडे बघितलं जातं, जी 1916 मध्ये स्थापन झाली होती.
पुढचा प्रश्न बघा, 1917 साली पुणे येथे स्थापन झालेल्या ऑल इंडिया मराठा लीग याचा प्रमुख उद्देश काय होता? 1917 साली पुण्याला जी ऑल इंडिया मराठा लीग स्थापन झाली याचा उद्देश काय होता असं विचारलेलं आहे. ठीक आहे, तर याचा उद्देश होता मराठी समाजासाठी स्वतंत्र मतदारसंघ मिळवणं. म्हणजे डेक्कन रेज समाजाची स्थापना 1916 झाली. त्यानंतर ब्राह्मणेतर पक्षांसाठी किंवा ब्राह्मणेतर लोकांसाठी दुसरी संघटना स्थापन झाली, ऑल इंडिया मराठा लीग, आणि याची स्थापना 1917 मध्ये पुण्याला झाली होती. या संस्थेच्या स्थापनेमध्ये काही महत्वाची नावं होती. म्हणजे त्यातलं एक नाव येतं भास्करराव जाधव. ओके, भास्करराव जाधव. दुसरं नाव येतं मुकुंदराव पाटील. दुसरं नाव येतं मुकुंदराव पाटील. तिसरं नाव येतं खंडेराव बागल. खंडेराव बागल. ओके, हे नाव लक्षात ठेवायचं आहे. आणि चौथं नाव आणखी एक महत्वाचं येतं अण्णासाहेब जेधे. अण्णासाहेब जेधे. अशा प्रमुख नेत्यांचा यामध्ये समावेश होता ऑल इंडिया मराठा लीग मध्ये. ओके, आता ऑल इंडिया मराठा लीग मध्ये आता त्यावेळी काय सुरू होतं तर मॉन्टेगो चेम्सफोर्ड सुधारणा कायदा येणार होता. तर त्याच्या अगोदर या सुधारणेद्वारे आता असं घोषित करण्यात आलं होतं जो मॉन्टेगो चेम्सफोर्ड सुधारणा कायदा आहे, तर या मॉन्टेगो चेम्सफोर्ड सुधारणा कायद्याद्वारे भारतीयांना काही राजकीय हक्क मिळणार होते. जसं 1909च्या कायद्यानं मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघ मिळाले, त्याच्यामुळं अशी मागणी होती. मग आता हे जो मॉन्टेगो चेम्सफोर्ड सुधारणा कायद्यानुसार आपल्याला काहीतरी महत्वाचे मुद्दे मिळेल, म्हणजे मराठा समाजासाठी स्वतंत्र मतदारसंघ मिळावा, म्हणून ऑल इंडिया मराठा लीग या संघटनेची स्थापना 1917 मध्ये झाली होती. जसं मुस्लिमांसाठी मिळालं तसं मराठा समाजाला पण मिळेल या उद्देशाने याची स्थापना केली होती 1917 मध्ये. पुढचा प्रश्न आहे, अण्णासाहेब जेधे दिनकरराव जवळकर यांनी कोणत्या संस्थेची स्थापना केली होती? तर ह्याच्यामध्ये केली होती राष्ट्रीय मराठा संघ. कोणती? राष्ट्रीय मराठा संघ. 1917 साली पुण्यामधूनच या संघटनेची स्थापना केलेली तुम्हाला बघायला मिळते. ठीक आहे, हे एक लक्षात असू द्या. पुढील प्रश्न आहे, महात्मा फुले यांच्या सत्यशोधक समाजाचा विचारांचा प्रचार करण्यासाठी सुरू झालेलं आणि ब्राह्मणेतर चळवळीतील पहिले वृत्तपत्र म्हणून कोणते वृत्तपत्र ओळखले जाते? तर ते होतं दीनबंधू. कोणते होतं? दीनबंधू. आता हे जे दीनबंधू आहे हे ब्राह्मणेतर चळवळीतलं विशेषतः कुठल्या समाजातलं प्रमुख वृत्तपत्र मानलं जातं? तर हे सत्यशोधक समाजातलंच पहिलं वृत्तपत्र मानलं जातं, हे लक्षात ठेवा. पण सत्यशोधक समाज आणि ब्राह्मणेतर समाज यांची चळवळ ह्या पॅरलल चळवळी होत्या. 1877 मध्ये कृष्णराव भालेकरांनी हे वृत्तपत्र सुरू केलं होतं, की जे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचाराने आणि कार्याने प्रेरित होऊन ते सुरू झालेलं पाहायला मिळतं. पुढे हे जे वृत्तपत्र आहे मुंबईमध्ये कोणी चालवलं? तर नारायण मेघाजी लोखंडे यांनी हे वृत्तपत्र चालवलेलं होतं. पुढचा प्रश्न आहे, मुकुंदराव पाटील यांनी अहमदनगर जिल्ह्यामधून तरवडी या ठिकाणावरनं कोणतं वृत्तपत्र सुरू केलं जे ग्रामीण भागातील ब्राह्मणेतर चळवळीचं मुखपत्र बनलं? आता मुकुंदराव पाटील यांनी सुरू केलेलं दिनमित्र. लक्षात ठेवा, कोणतं वृत्तपत्र होतं? दिनमित्र. या वृत्तपत्राची सुरुवात झाली होती 1910 मध्ये आणि सुरुवातीला हे वृत्तपत्र अहमदनगर जिल्ह्यामधलं नेवासा तालुका येतो. कोणता तालुका येतो? नेवासा तालुका. आणि त्यामध्ये असणारं तरवडी या गावातून सुरू झालं होतं. तर हे किती जवळपास 40 वर्षाहून अधिक काळ जो सत्यशोधक विचार असेल, ब्राह्मणेतर चळवळीचा विचार असेल, महाराष्ट्रामध्ये प्रसार यांनी केलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, आपल्या जहाल आणि आक्रमक लेखनासाठी ओळखले जाणारे दिनकरराव जवळकर यांनी सुरू केलेलं वृत्तपत्र कोणतं होतं? दिनकरराव जवळकर यांनी सुरू केलेलं वृत्तपत्र म्हणजे त्यांचं कैवारी हे वृत्तपत्र. तुम्ही लक्षात ठेवा. देशाचं दुश्मन हे जे पुस्तक जे म्हटलं त्या गाजलेल्या पुस्तकाप्रमाणे कैवारी वृत्तपत्र देखील जहाल विचारांचंच ते प्रतीक बनलेलं होतं. ठीक आहे, देशाचे दुश्मन त्यांनी लोकमान्य टिळक आणि चिपळूणकर यांना म्हटलं होतं. पुढचा प्रश्न बघा, ब्राह्मणेतर चळवळीतले वृत्तपत्र आणि त्यांचे संपादक यामध्ये कोणती जोडी योग्य आहे ते ओळखा असं तुम्हाला म्हटलेलं आहे. आता दिलंय काय बघूया आपण. दीनबंधू, तिथं त्यांनी दिले दीनबंधूला श्रीपतराव शिंदे असं दिलेलं आहे. श्रीपतराव शिंदे यांनी कोणतं वृत्तपत्र सुरू केलं होतं? तर ते केलं होतं विजयी मराठा. इथं दीनबंधूला दिल्यामुळे चुकीचं आहे, कारण दीनबंधू हे कोणाचं होतं? दीनबंधू हे कृष्णराव भालेकरांनी सुरू केलं होतं. कोणी सुरू केलं होतं? कृष्णराव भालेकर. त्याच्यामुळं पहिलं जे विधान आहे ते चुकीचं आहे. दुसरं बघा, विजयी मराठा.
विजयी मराठा आणि इथं तुम्हाला दिलेलं आहे मुकुंदराव पाटील. आपण आताच बघितलं विजयी मराठा हे कोणी सुरू केले म्हटलं होतं मी तुम्हाला. विजयी मराठा हे श्रीपतराव शिंदे यांनी सुरू केलेलं. इथं मुकुंदराव पाटील दिल्यामुळं दुसरं सुद्धा विधान चुकीचं आहे. मुकुंदराव पाटलांचं कोणतं वृत्तपत्र होतं तर त्यांचं वृत्तपत्र होतं दिनमित्र. कोणतं होतं? दिनमित्र. म्हणजे दुसरी जोडी सुद्धा या ठिकाणी चुकीची आहे. तिसऱ्या जोडीकडे जाऊया. जागरूक. जागरूक हे कोणी सुरू केलं होतं तर वालचंद कोठारी हे नाव दिलेलं आहे. तर हे बरोबर आहे, वालचंद कोठारी. हे वृत्तपत्र कधी सुरू केलं होतं तर हे सुरू केलं होतं 1917 मध्ये. 1917 साली. आणि ब्राह्मणेतर चळवळीच्या प्रसारामध्ये या वृत्तपत्रानं महत्वाची भूमिका बजावली. चौथं विधान दिलेलं आहे तुम्हाला काय? कैवारी. कैवारी हे कृष्णराव भालेकरांचं नाव दिलेलं आहे. त्याच्यामुळे हे सुद्धा इथं चुकीचं आहे. कारण कैवारी म्हटल्यानंतर आपण आत्ताच बघितलं होतं ते म्हणजे दिनकरराव जवळकरांनी सुरू केलेलं. दिनकरराव जवळकरांनी सुरू केलेलं. म्हणजे तुम्हाला इथं मुद्दा लक्षात आला का? दीनबंधू कृष्णराव भालेकर. आता इथं लक्षात ठेवायचं. दीनबंधू कृष्णराव भालेकर, श्रीपतराव शिंदे विजयी मराठा, मुकुंदराव पाटील दिनमित्र, जागरूक वालचंद कोठारी, अण्णासाहेब लठ्ठे यांचं पण नाव त्या ठिकाणी येतं, आणि कैवारी दिनकरराव जवळकर. ओके, ही वृत्तपत्र ब्राह्मणेतर चळवळीच्या काळामधली. पुढचा प्रश्न बघा. श्रीपतराव शिंदे यांनी पुणे येथून सुरू केलेल्या ब्राह्मणेतर पक्षाची भूमिका प्रभावीपणे मांडणाऱ्या वृत्तपत्राचं नाव काय? आपण आताच बघितलं विजयी मराठा म्हटलं तर श्रीपतराव शिंदे यांचं विजयी मराठा. जे त्यांनी कधी सुरू केलं होतं असं जर विचारलं तर ते 1919. आणि इथं पर्टिक्युलरली म्हटलं होतं त्यांनी पुण्यामधून ते सुरू केलेलं होतं. हे ब्राह्मणेतर पक्षाचं एक प्रमुख वृत्तपत्र म्हणून याच्याकडे बघितलं जातं. हे तर तुमचं करेक्ट आन्सर आहे. पुढचा प्रश्न बघा. हंटर, त्याला सोटा किंवा चाबूक या नावानं आक्रमक वृत्तपत्र कोल्हापुरातून कोणी सुरू केलं होतं? हंटर म्हटलं की खंडेराव बागल हे नाव लक्षात ठेवायचं आहे. हंटर या शब्दाचा अर्थच चाबूक किंवा सोटा असं होतं. ठीक आहे, म्हणजे या वृत्तपत्राच्या नावातूनच तुम्हाला कळालं असेल हे आक्रमक स्वरूपाचं वृत्तपत्र होतं. समाजामधल्या ज्या अनिष्ट रूढी परंपरा असतील तर वैचारिक आसूड घेण्याचं काम या वृत्तपत्रानं केलेलं होतं. खंडेराव बागल हे शेतकरी कामगार पक्षाचे नेते म्हणून जास्त ओळखले जातात. तर हंटर हे पत्र कोणाचं म्हटलं तर खंडेराव बागल हे नाव लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणते वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रामुख्याने दलितांच्या हक्कासाठी सुरू केलं होतं आणि ते थेट ब्राह्मणेतर चळवळीचं मुखपत्र नव्हतं? ओके, थेट मुखपत्र नव्हतं परंतु आंबेडकरांनी सुरू केलं होतं. तर ते उत्तर आहे इथं तुम्हाला माहित आहे मूक नाईक. मूक नाईक हे आंबेडकरांचं आहे. इथं आपण आताच बघितलं जागरूक म्हणले वालचंद कोठारी, विजयी मराठा म्हटलं तर श्रीपतराव शिंदे, दीनबंधू म्हटलं तर आपण ऑलरेडी यांच्याबद्दल कृष्णराव भालेकरांच्या बाबतीमध्ये बघितलं होतं. तर मूक नाईक हे आंबेडकरांचं पत्र आहे. 31 जानेवारी 1920 ला हे पत्र सुरू केलं होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलं तेव्हा ते पाक्षिक होतं. हे इथं महत्वाचं. जरी छत्रपती शाहू महाराजांनी या वृत्तपत्रासाठी आर्थिक मदत केली असली तरी मूक नाव काय बघा इथं बघा. मूक म्हणजे ते नावाचं प्रमाणच होतं. मूक म्हणजे बोलू न शकणारं आणि म्हणजेच अस्पृश्य समाजातल्या काही महत्वाच्या वेदना दुःख आहेत यांना वाचा फोडणं हे या समाजाचं ह्या वृत्तपत्राचं महत्वाचं उद्दिष्ट होतं. ओके, हे इथं तुम्ही लक्षात घ्या. पुढचा प्रश्न आहे. वृत्तपत्र आणि त्यांचे संपादक चुकीची जोडी ओळखायला सांगितले. ठीक आहे, आता तुम्हाला इथं दिलेलं बघा. तेज हे कोणी सुरू केलेलं आहे? तेज हे दिनकरराव जवळकरांचंच आहे. कैवारी जसं होतं तसं तेज सुद्धा त्यांचंच आहे. राष्ट्रवीर शामराव देसाई हे ब्राह्मणेतर चळवळीतील महत्वाचं वृत्तपत्र येतं. दिनमित्र कृष्णराव भालेकर हे इथे येणार आहे का? हे येणार नाही. ही चुकीची जोडी आहे. कारण कृष्णराव भालेकरांनी दीनबंधू सुरू केलेलं, दिनमित्र नाहीये. ओके, दीनबंधू म्हटलं तर कृष्णराव भालेकरांचं येतं. दीनबंधू म्हटलं तर कृष्णराव भालेकरांचं येतं. दीनमित्र म्हटलं तर मुकुंदराव पाटील हे नाव तिथं तुम्हाला पाहिजे होतं, मुकुंदराव पाटील. त्यामुळे हे तिसरं चुकीचं आहे. जागृती दिले भगवंतराव पाळेकरांनी सुरू केलं होतं. हे बडोद्यावरनं सुरू केलं होतं. कुठून? बडोद्यावरनं. राष्ट्रवीर जे सुरू केलं होतं शामराव देसाई यांनी हे बेळगाव मधून सुरू केलं होतं. कुठून सुरू केलं होतं? बेळगाव. आणि तेज दिनकरराव जवळकर आणि केशवराव जेदे यांचं नाव त्या तेज वृत्तपत्राशी येतं. पण दिनकरराव जवळकरांचं म्हटलं तर तरुण हिथं लक्षात ठेवा. तेज त्यांचं होतं, कैवारी त्यांचं होतं. ओके, आता दोन मराठा आहेत. एक आहे तरुण मराठा
तरुण मराठा दिनकरराव जवळकरांचं आहे, विजयी मराठा श्रीपतराव शिंदे यांचं आहे. तरुण मराठा दिनकरराव जवळकरांचं पत्र आहे आणि विजयी मराठा श्रीपतराव शिंदे यांचं आहे. पुढील प्रश्न बघा. समाजसुधारक केशव सीताराम ठाकरे म्हणजेच त्यांना प्रबोधनकार ठाकरे म्हणतो, यांनी समाजातील अनिष्ट रूढी, जातीभेद, अंधश्रद्धेवर वैचारिक प्रहार करण्यासाठी सुरू केलेलं नियतकालिक, इथं प्रबोधनकार ठाकरे द्यायला नको होतं, तर ते प्रबोधन हे वृत्तपत्र त्यांनी सुरू केलं होतं. नियतकालिक कधी सुरू केलं होतं तर 1921 मध्ये सुरू केलेलं होतं. पुढील प्रश्न आहे. प्रश्न काय म्हणते, खालील वृत्तपत्रांची त्यांच्या स्थापनेच्या वर्षानुसार योग्य कालानुक्रमे मांडणी करा. दिनबिंदू, दिनमित्र, विजय मराठा आणि मूक नाईक म्हणजे हे ब्राह्मणेतर चळवळीतील वृत्तपत्र. आता दिनबंधू 1877 मध्ये कृष्णराव भालेकरांनी सुरू केलेलं. कृष्णराव भालेकरांनी. दिनमित्र हे 1910 साली सुरू केलं होतं मुकुंदराव पाटील यांनी. त्यांच्यामध्ये कोण व्यक्ती येते? मुकुंदराव पाटील. विजयी मराठा कोणी सुरू केलं होतं? श्रीपतराव शिंदे यांनी केलं होतं. कधी केलं होतं? 1919 मध्ये. आणि मूक नाईक हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलं होतं 1920. म्हणजे इथं जोड्या काय असणार आहे, क्रम काय असणार आहे? ABCD म्हणजे पर्याय क्रमांक ABCD. ABCD पाहिजे. हे अ मध्ये नाहीये, सॉरी हे नाही येणार, हे नाही इथं येणार, हे नाही येणार. ABCD कुठं दिसतंय? पर्याय क्रमांक 4 मध्ये दिसतंय. म्हणजे हे तुमचं काय असणार आहे? अचूक उत्तर असणार आहे. तुम्हाला तिथं कोणत्या इयरला सुरू केलं, कोणी सुरू केलं हे स्पष्टीकरणामध्ये दिलेलं आहे की दिनबिंदू म्हटलं तर कृष्णराव भालेकर 1877, दिनमित्र मुकुंदराव पाटील 1910, विजयी मराठा श्रीपतराव शिंदे 1919, मूक नाईक आंबेडकरांनी सुरू केलेलं 1920. त्यानंतर पुढचा प्रश्न, हे ब्राह्मणेतर चळवळीतले महत्त्वाच्या वृत्तपत्रावर आपण थोडासा फोकस केलेला आहे, ते थोडंसं लक्षात घ्या. वेगवेगळ्या पद्धतीनं प्रश्न तिथं विचारलेले आहेत. प्रश्न बघा. बेळगाव कर्नाटक येथे प्रकाशित होणारं आणि सीमा भागातलं ब्राह्मणेतर चळवळीला आवाज देणारं महत्त्वाचं वृत्तपत्र जे शामराव देसाई चालवत होते. एक तर तुम्हाला शामराव देसाईंचं वृत्तपत्र ब्राह्मणेतर चळवळीतलं, आणि बेळगाव कर्नाटक म्हटलंय म्हणजे इथं तुमचं करेक्ट आन्सर असणार पर्याय क्रमांक 2 राष्ट्रवीर. राष्ट्रवीर हेच तुमचं काय असणार आहे? करेक्ट आन्सर असणार आहे. कारण इथं तुम्ही बघा ना, तुम्हाला जागृती म्हणजे वालचंद कोठारी, हंटर म्हणजे खंडेराव बागल यांनी सुरू केलेलं. आपण या अगोदरच्या प्रश्नामध्ये हा सगळा घटक बघितलाय. ओके, हे म्हणजे वालचंद कोठारी यांचं नाव तिथं होतं, वालचंद कोठारी. तरुण मराठा, आता लक्षात घ्या, तरुण मराठा म्हटलं तर तुमचं उत्तर असणार आहे दिनकरराव जवळकर. दिनकरराव जवळकरांनी तरुण मराठा सुरू केला. कारण दोन महत्वाचे, तरुण मराठा एक नाव येतं, तरुण मराठा एक नाव येतं, आणि दुसरं नाव आहे ब्राह्मणेतर चळवळीतलं वृत्तपत्रामध्ये विजयी मराठा. नावं एकसारखीच वाटतात, पण तरुण मराठा जेव्हा तुम्हाला म्हटलं जाईल तेव्हा तुमचं उत्तर असलं पाहिजे दिनकरराव जवळकर. आणि जेव्हा विजयी मराठा हे पत्र कुणी सुरू केलं असं विचारलं जाईल तेव्हा तुमचं उत्तर असलं पाहिजे श्रीपतराव शिंदे. हाच महत्वाचा गेम आहे, हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. दिनकरराव जवळकरांनी तरुण मराठा जसं सुरू केलं तसं त्यांनी कैवारी पण त्यांचंच पत्र आहे, आणि तेज नावाचं पत्र सुद्धा त्यांचंच आहे. कैवारी पण दिनकरराव जवळकरांचं, तेज सुद्धा दिनकरराव जवळकरांचं, तरुण मराठा सुद्धा दिनकरराव जवळकरांचं, हे लक्षात ठेवा. विजयी मराठा श्रीपतराव शिंदे, हंटर खंडेराव बागल, जागृती वालचंद कोठारी. तसं डेक्कन रयत नावाचं एक पत्र सुरू केलं होतं, डेक्कन रयत. आणि हे पत्र सुरू करताना दोन व्यक्तींचा रोल येतो. एक येतं म्हणजे अण्णासाहेब लठ्ठे, हे पण नाव महत्वाचं आहे, आणि त्यांच्यासोबत वालचंद कोठारी हे पण नाव महत्वाचं आहे. म्हणजे ब्राह्मणेतर चळवळीतील हे जे वृत्तपत्र आहेत ना, या सगळ्या वृत्तपत्रांना फोकस करा. आपण जसं बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी हे कव्हर केले. आणि राष्ट्रवीर म्हटलं शामराव देसाई, हे नाव लक्षात ठेवणं तेवढंच महत्वाचं आहे. तर हे ब्राह्मणेतर चळवळीतली महत्वाची वृत्तपत्र होती की ज्याच्यावर आपण या घटकामध्ये जास्त फोकस केला होता. त्यांच्या संघटना बघितल्या, त्यातील महत्वाच्या व्यक्तींचं योगदान सुद्धा या ठिकाणी अभ्यासलं आहे. आय होप हा घटक तुमच्या लक्षात आला असेल.